हिमालयाच्या कुशीतून वाहणारी ब्रह्मपुत्रा नदी आणि तिच्यावर उभं राहते जगातील सर्वात मोठं धरण. चीनचे पंतप्रधान ली केंकियांग यांनी शनिवारी त्याचं उद्घाटन केले, ज्याची किंमत आहे एकूण 12 लाख कोटी रुपये. ज्यात 5 जलविद्युत केंद्र असतील, ज्यातून दरवर्षी 300 अब्ज किलोवॅट तासांपेक्षा जास्त वीज निर्मिती होईल आणि ही वीज 30 कोटी लोकांच्या गरजा पूर्ण करू शकते. मात्र या निर्णयाबद्दल भारत आणि बांगलादेश दोघांनीही तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पण असं का? तर ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात येणारं धरण तिबेट पठाराच्या पूर्वेकडील काठावर हिमालयाच्या एका विस्तीर्ण दरीत बांधलं जाईल. पण भारत आणि बांगलादेशमधील ईशान्येकडील जी राज्य आहेत ती आधीच पूरग्रस्त परिस्थितींना तोंड देत आहेत. या भागात वारंवार भूकंप होतात. धरणाच्या बांधकामामुळे परिसंस्थेवर दबाव येऊ शकतो, ज्यामुळे अनेक अपघात होऊ शकतात. शिवाय भारत ही ब्रह्मपुत्रेवर स्वतःचं धरण बांधतोय. दोन्ही देशांची यावर सध्या चर्चा सुरू आहे. पण चीनचं हे पाऊल पाण्यावर नियंत्रण मिळवण्याची खेळी तर नाही ना, हा प्रश्न उपस्थित होतोय.